एवढ्या उन्हातानाचं आम्ही कुठे निघालोय ते सांगते पुढं. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आम्ही एवढ्या उन्हातानाचं निघालोय शेताला, कारण आज संडे आहे म्हटल्यावर थोडं फन करायचं होतं आम्हाला, त्यामुळं आम्ही गेलो शेताला. आणि दीदी पण जाणार होती मावशीची मुलगी, आणि म्हटलं की मग आज पार्टी तर बनती आहे म्हणून पार्टी करायला गेलो. आणि त्यात बोरसुरीत डाळ केली होती मस्त, आणि बोरसुरीत डाळ खाल्ली. आणि तुम्हाला कोणाला बोरसुरीत डाळ माहिती आहे का तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर गेल्या गेल्या ह्यांचं चाललं होतं ते आंबे पाडायचं. पाड आंबे आहेत तसे झाडावरती, ते आंबे पाडायचं. ते आंबे सगळे पाडले, सगळे मस्त बसून पाड आंबे खाल्लो. नंतर जेवण केलं, आणि थोडीशी डाळ कमी पडलेली म्हणून परत वाढवावी लागली. नंतर मग परत जेवण छान केलं, आणि डाळ तर एक नंबरच झाली होती, विचारूच नका. आणि नंतर ह्या बच्चा पार्ट्यापेक्षा कमी नाही आहे मी पण झाडावरती चढले, मला फोटो काढायचा आहे म्हणून. आणि लहानपणापासून सवय आहे त्या झाडावरती चढायची, म्हणून म्हटलं की चला आपण पण अजून पण जाऊन बसावं. आणि नंतर ह्यांचं चाललं होतं की गेम खेळायचा, काका गेम खेळायचा म्हणून भाऊजी सगळ्यांसोबत बसून गेम खेळत होते. आणि त्यानंतर मस्त असाच फन केला. आणि त्यानंतर आमची इच्छा झाली की आता काय करायचं बसून, त्यामुळं म्हटलं श्यामला नारळ पाड, कारण नारळ पाणी प्यायचं सगळ्यांना. मी नारळ पाडायला गेला, तो नारळ पाडले त्याने, सगळेच नारळ खाली काढले. पण नारळात पाणी कमी, आणि नारळ तयार झालेला पूर्ण, त्यामुळं काय नारळ तेवढं पाणी निघालं नाही, थोडंफार निघालं. आणि नारळ पण खूप सारे निघाले, कमीच नव्हते नारळांचे. मग काय अर्ध पिलं आणि अर्ध घरी घेऊन आलो. आणि असाच आजचा खूप म्हणजे खूप मस्त दिवस होता. एवढं एन्जॉय केलं की बस, म्हणजे काय. संपला संडे, उद्या भेटू, बाय.